शेतकऱ्यांसाठी एक सर्वात महत्त्वाची बातमी त्या ठिकाणी पीक विमा योजना बंद होणार असं कृषी मंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। 1 रुपयाचा जो काय पीक विमा आहे ती योजना आता बंद होणार आहे। आता विम्यासाठी येणार नवीन योजना, विमा मिळवणं आता खूप सोपं होणार। विम्यातील जे काय गैरप्रकार आहेत ते रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल त्या ठिकाणी सरकारने टाकलेलं आहे। सोबतच फडणवीस साहेब असतील, अजितदादा आणि शिंदे साहेब यांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। नेमकी कोणती योजना आहे, कशा प्रकारे ती काम करणार आहे आणि कधीपासून ही योजना त्या ठिकाणी येणार आहे याबाबत सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। शेतकरी मित्र हो, 1 रुपयात पीक विमा योजना बंद करणार नाही असे सांगणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी योजनेत बदलाचे संकेत त्या ठिकाणी बुधवारी 26 मार्च रोजी त्या ठिकाणी विधानसभेत दिलेले आहेत। पीक विम्यासाठी एक नवीन सुटसुटीत योजना आणली जाईल असंही त्या ठिकाणी सांगितलं गेलंय। सोबतच पहा, शेतातील भांडवल गुंतवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवरती 5,000 कोटीची योजना आणण्याची घोषणाही त्या ठिकाणी कृषी मंत्री कोकाटे साहेब यांनी केलेली आहे। सोबतच आता 1 रुपयाच्या पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार हा सरकारच्या निदर्शनास आलेला आहे आणि त्याचमुळे या पीक योजनेचा अभ्यास करून अपडेटेड आणि सुटसुटीत पीक विमा योजना आणली जाईल आणि त्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न सुद्धा चालू आहे। या संदर्भातच फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील आणि शिंदे साहेब असतील यांची बैठक सुद्धा याच्यावर त्या ठिकाणी झालेली आहे। आता याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि अजितदादा पवार असतील, एकनाथराव शिंदे असतील यांच्या या झालेल्या बैठकीमध्ये 5,000 कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक करून शेतकऱ्यांना सुविधा देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि या प्रयत्नासाठी ही चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। आणि पोकरा सारखी जी काही योजना आहे आणि याच योजनेच्या धर्तीवरती आता पीक विम्याची जी काय नवीन योजना आहे ती सुरू करण्याचा विचार आता मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री त्या ठिकाणी करत आहेत।